त्यांची वकिली करायची काय गरज आहे कोणाला? मुख्यमंत्री असं म्हणाले काल की ज्या पद्धतीनं यापूर्वी भाजपने मान्य केला याद्यांमध्ये घोळ आहे मतदार याद्यांमध्ये, पण त्याचा थेट अर्थ राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं म्हटलं तसं होत नाही. त्यामुळे हे सलीम जावेद यांची स्क्रिप्ट आणली आहे राहुल गांधी यांनी आणि याला कपोकल्पित बनवलं आहे जो छोटा मोठा घोळ आहे याद्यांमध्ये, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मला वाटतं की हे आरोप म्हणजे काय म्हणतात त्याला हवेत तीर मारण्याचा प्रकार आहे. ज्या ठिकाणी टाकवलंय अहो घर नंबर 00000 घर नंबर दाखवले आणि एका फ्लॅटमध्ये 500-500 मतं 700-700 मतं म्हणजे एकाच्या वर लोक राहत होते काय? हे सगळं उघड दिसतंय. ते काही लपून राहिले नाही, पुरावे दिलेत. मतदार यादीचा घोळ आहे आणि मग मतदानात घोळ नाही. वा रे वा, मग असं कसं होईल? मतदार याद्यामध्ये घोळ आहे म्हणजेच मतदानात घोळ झालेला आहे. ते आता असं फिरवून मुख्यमंत्री बोलतायत कारण पळवाटासाठी मार्ग मिळत नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य येत आहेत असं मी समजतो. आज ऑगस्ट क्रांती दिन आहे. हर्षवर्धन सपकाळ आधी अभिवादन करायला आंदोलनामध्ये सुद्धा कोणी काँग्रेसचे नेते नाही. असं आहे, मुंबई प्रदेश आणि याच्यामध्ये काही भांडण्याचा काही विषय नाही. मुंबई प्रदेश वेगळे आहे, महाराष्ट्र प्रदेश वेगळे आहे. होऊ शकतं की त्यांना आपापल्या सोयीनं जात असतात, दिवसभर नेते जात असतात. इथे काही एकत्र तिथे काही जाहीर सभेचा कार्यक्रम नव्हता. श्रद्धांजली पुष्पचक्र अर्पण करायचा कार्यक्रम असतो आणि शहीदांना वंदन करायचा, नमन करायचा कार्यक्रम असतो. ज्याच्या त्याच्या सोयीनं ते जात असतात. त्यामुळे एकत्र गेले नाहीत वगैरे या गोष्टीमध्ये पडून आपसामध्ये काय दाखवायचा प्रयत्न, काही संबंध नाही. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना कुठेतरी मागच्या रांगेमध्ये जागा मिळाली. अरे यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहेत. यांची बुद्धी आता भ्रष्ट झाली आहे. हे जे अशा प्रकारचे वक्तव्य करतात यांच्या बुद्धीला आता बिंदू शिल्लक राहिला नाही. उद्धव ठाकरेंना मानेचा त्रास आहे. त्या स्क्रीनवर जे काही दाखवलं जात होतं ते मागून बघायसाठी उद्धवजींनी सांगितलं, म्हणून दोन्ही बाजूच्या सेंटरमध्ये मागच्या बाजूला त्यांना बसवलं गेलं. यावरून काहीतरी करायचा आणि आपली पाठ थोपटून घ्यायची. जे दिल्लीच्या दरबारात लाचार आहेत त्यांना जास्तही सुचतं. त्यामुळे आपली अस्मिता आणि आपली संस्कृती गहाण ठेवणाऱ्याला या पलीकडे दुसरं दिसणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. संजय राऊत आज म्हणाले की ठाकरे बंधूंची युती इंडिया आघाडीचा विषय नाही आहे. मुंबईसाठी आम्ही वेगळे स्वतंत्र भूमिका सुद्धा घेऊ शकतो. आणि घेऊ शकतात ना. प्रत्येक वेळेस काय इंडिया आघाडी राहते का? इंडिया आघाडी लोकसभेला, विधानसभेला महाविकास आघाडी. आता काय स्थानिक आघाडी झाली तर झाली, नाही तर नाही झाली. स्थानिक पातळीवरच्या संदर्भात राष्ट्रीय नेते कधी लक्ष घालत नसतात. राहुलजी काही या जिल्हा परिषदमध्ये निवडणुका करा, आपला युती करा, ग्रामपंचायतमध्ये युती करा, सेवा सहकारी सोसायटीत युती करा असं सांगतात काय? वरचे नेते असा थोडी निर्णय घेतात. या स्तरावरचा निर्णय स्थानिक लोकांना घ्यायचा आहे. स्थानिक लोक निर्णय घेतील. काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही. त्यामुळे याला काही फार महत्व नाही. जे सत्तेमध्ये मांडीला मांडी घालून खुर्चीला खुर्ची घालून बसले आहेत त्यांची युती होती का हे जरा पहा. आणि ते कुठे कुठे होणार आहे ते आमच्याकडे काय, आम्ही तर विरोधातच आहोत. आम्ही युती केली काय नाही केली काय आमचा प्रश्न आहे. पण सत्तेची खुर्ची उभवताना आणि सत्तेतून मलिदा खाताना किमान एकत्र लढा हे तरी दिसतं का त्यांच्याकडे? तर ते तुम्ही येणारा काळ सांगेल. कबूतर खाण्याचा विषय गाजतो आहे आणि दादरच्या त्या कबूतर खाण्याच्या ठिकाणी धान्य टाकून कबूतराला जगवू नका असं म्हटलं जातं. मात्र एकाने चक्क गाडी लावून त्याच्या टपावर धान्य ठेवलं कबुतरांसाठी. बघा, हा वाद मुद्दाम उकरून काढलेला वाद दिसतो. मराठी हिंदी भाषिकामध्ये आपसात कुठेतरी संघर्ष निर्माण करण्याचा आणि त्यातून मताची पोळी शेकण्याचा सत्ताधाऱ्यांचा आहे. हा मुद्दा आणला करून उकरून तिथल्या आमदारांनी आणला. आमदारांनी आणल्यानंतर कॉर्पोरेशनने त्याला स्थगिती दिली आणि ते बंद केलं. त्याच्यावर ताडपत्री घातली. त्यानंतर जैन समाजांना पुढे केलं गेलं. त्याचंही नेतृत्व त्या सत्ताधाऱ्यांच्याच लोकांनी केलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा काही निर्णय घेतला, स्थगिती दिली. मग हा वाद वाढवत गेला. आता नंतर त्या लोकांनी आंदोलन केलं, बंद झालं नाही म्हणून, आपला बंद केलं म्हणून. आंदोलन झाल्यावर आंदोलनाच्या माध्यमातून ज्यावेळेस लोक एकत्र आले त्यावेळेस लोढा म्हणतात की ते जैन समाजाचे नव्हते, म्हणजे जैन लोकांचं आंदोलन नव्हता आणि नोटीस दिली जैन समाजानेच आम्ही आंदोलन करतो म्हणून. म्हणजे हे सगळे जे काही घोळ आहे, दुपट्टपणा, हा केवळ कबूतरखाना नव्हे तर यांचा मतदार खाण्यासाठी हा यांचा प्रयोग आहे असं त्याचा अर्थ होतो. शरद पवार नागपूरमध्ये आज मंडल यात्रेला हिरवी झेंडे दाखवणार आहे. आनंद आहे ना. बघा, पवार साहेब जर मंडल यात्रेचं किंवा मंडलचं समर्थन करत असतील
तर त्यांची भूमिका शेतकऱ्यांप्रती बहुजनांच्या प्रती स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, हा त्याचा अर्थ आहे. मंडल आयोग हा जे लागू होतोय तो मंडल आयोग केवळ या राज्यात या देशातील ओबीसी समाज आहे जो राबतो आहे, जो संघर्ष करतो, घाम गाळतो, शेती करतो, शेतीच्या संदर्भात काही शिफारसी ज्या काही आहेत मंडल आयोगाच्या, त्यातील अनेक शिफारसी शेतीला आणि शेतकऱ्याला पूर्णतः ताकद देणारे आहेत. एक मजबूतीनं शेतकऱ्याला उभं करणाऱ्या त्या शिफारसी जर लागू केल्या तर त्यामध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये होईल. म्हणून मंडल आयोग लागू होणं त्यावेळची मागणी होती. त्यावेळेस मंडल आयोगाची मागणी ही सुद्धा होती की या देशात ओबीसींना त्यांचा हक्क, त्यांचे अधिकार, त्यांचं आरक्षण ते लागू केलं पाहिजेत. त्यावेळेस आमचे नतभ्रष्ट लोक होते, त्या भाजपबरोबर जाऊन आंदोलनात सहभागी झाले आणि आपल्याच माणसाच्या हक्कासाठी त्याला वेगळं वळण देण्याचं काम केलं आणि आज पुन्हा त्याच विषयाला घेऊन संघर्ष होत आहे. पवार साहेबांचं अभिनंदन आम्ही करतो की मंडल आयोगाच्यासाठी मंडल आयोग यात्रा निघते आहेत, त्याच्या शिफारसी लागू करण्यासाठी, त्याला समर्थन देण्यासाठी पवार साहेब या वयात पुढे आलेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक जुगाराचा अवैध अड्डा सुरू होता, त्या ठिकाणी आता पोलिसांनी कारवाई सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. अड्डा महाराष्ट्रभर अड्डे झाले आहेत जुगाराचे. पोलीस कुठे आहेत? एकच काय अड्डा आहे? जागोजागी अड्डे आहेत, जुगारांचे अड्डे आहेत, ड्रग्सचे अड्डे आहेत. शाळेमध्ये ड्रग्स विकला जातोय, कॉलेजच्या मागे ड्रग्स विकला जातोय, चौकामध्ये ड्रग्स विकला जातोय. कुठे आंधळे झालेत पोलीस महाराष्ट्रातले? अशी परिस्थिती या सगळ्या ज्या ठिकाणी हे अड्डे सुरू आहेत तर त्यांना दिसत नाही काय? आणि धाक राहिला काय? महाराष्ट्रातील पोलिसांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये तंबाखूमुळं आणि गुटख्यामुळं कॅन्सर मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. तेही अन्न औषध विभागही पाहत नाही आणि पोलिसही घात नाही, बंद करत नाही. आज ड्रग्स मोठ्या प्रमाणात आहे. सगळेजण पेडलर रस्त्याने फिरत आहेत ड्रग्सवाले, त्या ठिकाणी काम नाही का? हा आंधळेपणाच आहे. ज्या ठिकाणी एवढं जर दुर्लक्ष होत असेल तर पट्टी बांधून डोळेझाक करणं आणि त्या व्यवसायाला, अवैध व्यवसायाला चालना देणं हे महाराष्ट्रामध्ये आता राजरोसपणे सुरू आहे. मला कठीण झालं आहे. पिढी उद्ध्वस्त होत आहेत, तरुण उद्ध्वस्त होत आहेत, पोरं उद्ध्वस्त होत आहेत, मुली शाळेतील त्या उद्ध्वस्त होत आहेत आणि त्यातून अत्याचार वाढत आहे, शोषण वाढत आहे. चंद्रपुरातील 5,000 महिला मागच्या 2 वर्षामध्ये, आत्ताची तुमच्या टाइम्समध्ये काही न्यूज आहे, आणि कोळ्या मुली, अल्पवयीन मुली 2 वर्षामध्ये 300-350 मुली गायब झाल्या. कुठे चाललं आहे महाराष्ट्र? एका जिल्ह्याची स्थिती आहे तर महाराष्ट्राची काय स्थिती असेल? किती महिला गायब असतील, त्यांचा कुठे पत्ता नाही, लहान मुलींचा पत्ता नाही. म्हणून आता महाराष्ट्र हा ना महिलांसाठी सुरक्षित राहिला, ना तरुणीसाठी सुरक्षित राहिला, ना युवकांसाठी सुरक्षित राहिला, ना शेतकऱ्यांसाठी सुरक्षित राहिला, ना कामगारांसाठी सुरक्षित राहिला. हा महाराष्ट्र आता कोणासाठी सुरक्षित राहिला नाही. अशा प्रकारची असुरक्षितची भावना जनतेच्या मनामध्ये आता निर्माण झाली आहे. राज ठाकरे जर सोबत आले उद्धव ठाकरेंच्या तर काँग्रेस ही काही एकत्र नाही आहे, त्यामुळे राज ठाकरे एकत्र आले काँग्रेसची भूमिका काय असणार आहे? राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट होऊ द्या. राज ठाकरे काय भूमिका घेतात? 2 भावांची युती होते, त्यांचे काय प्रस्ताव आहेत, त्यानंतर त्यांच्याकडून काही चर्चा होते काय? आणि खरं तर हा निर्णय राज्य पातळीवर होणार नाही. एकत्र बसायचा जो काही निर्णय असतो स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो, देश पातळीवरचा निर्णय नाही. त्यामुळे 2 बंधू एकत्र येऊ द्या. अनेकांच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत, त्या अधिक तीव्र होऊ द्या. त्या वेदना इतक्या भयंकर असल्या पाहिजेत की त्या झोपले नाही पाहिजेत. त्या 2 भाऊ एकत्र आल्यानंतर अनेकांची झोप उडाली आहे. आले तर आम्हाला आनंद आहे. राहिला विषय काँग्रेसचा, त्यावेळेस योग्य तो निर्णय आम्ही घेऊ. पहिले ते 2 भाऊ एकत्र येऊ दे. नहीं, अभी देखिए कुछ भी बचा नहीं, तो इस तरह के बेबुनियादी आरोप और प्रेस के सामने रखना पड़ता है. जब राहुल जी ने पहली बार बात की तो इनके पास क्या पुरावा है, क्या एविडेंस है, इस तरह की बातें सीएम कर रहे थे. अब जब एविडेंस दिया गया तब अब वो कोई सलीम का नाम आता है, जावेद का नाम आता है, अब कोई आएगा, कल इनका भी नाम ले लेंगे, वो पाकिस्तान में छुपा है वो दाऊद का. अब ये ऐसे नाम लेकर अपनी चोरी आप छुपा नहीं सकते. और आपके ऊपर आरोप किसने किया? हमने तो, राहुल जी ने इलेक्शन कमीशन पे आरोप किया था. आप क्या उनके वकील बनकर क्यों खड़े हो? मुझे समझ में नहीं आ रहा है. उनको जवाब देना चाहिए कि क्या हुआ है. आप जीत गए,
आप आपकी सत्ता आ गई तो इसको कौन नकारा जा रहा है? जो हुआ है, जो मतदार यादियों में और वोटिंग में जो गड़बड़ी हुई है वो एविडेंस के साथ में दिया है राहुल जी ने, तो उसका जवाब देना है, उसका जवाब वो देंगे ना चुनाव आयुक्त, इसे देगा। आपसे सवाल नहीं किया है, आपको जवाब नहीं मांगा है, तो आप क्यों बीच में पड़ते हो? यही हमारा मुख्यमंत्री जी से सवाल है। मतदाता सूची से शुद्धिकरण पहली बार नहीं हो रहा। आपके परदादा नेहरू ने इसकी शुरुआत की थी। अमित शाह ने राहुल गांधी से कहा और साथ ही कहा कि राहुल गांधी को यह वोट बैंक की राजनीति बंद करनी चाहिए। और ये क्या कर रहे हैं? भाजपा क्या कर रही है? हिंदुत्व का परचम फैलाकर खुद की रोटी सेक रही है। क्या लेना देना इनको हिंदुओं का? अभी भी हिंदू खतरे में, जब हमारी सत्ता थी तो तभी हिंदू खतरे में नहीं था। अब पूरी के पूरे दिल्ली से गली तक पूरे हिंदू लोग बैठे, हिंदू के सरकार बैठी है हिंदुत्ववादी, फिर भी खतरे में है और इस तरह की बातें करते हैं। ये सब जो है वोट बैंक, अरे वोट बैंक, वोट जात सब तुम कर रहे हो। वो किसी के साथ में, किसी रिलीजियस के साथ में धार्मिक भावनाओं को भड़काकर उनका इमोशन का फायदा लेकर राजनीति कौन कर रहा है? तो भारतीय जनता पार्टी कर रही है। ये कोई छुपा हुआ नहीं है, ये सब जग जाहिर है किस तरह की राजनीति करते हैं, किस तरह बाकी लोगों को टारगेट किया जाता है, माइनॉरिटी को किस तरह टारगेट किया जाता है, क्रिश्चियन को, सिख को, दलितों को क्या किस तरह टारगेट करके हम हिंदुओं के मसीहा करके कौन बताता है? यहाँ के मिनिस्टर तो खुलेआम, एक मिनिस्टर है वो खुलेआम बात करते हैं। तो ये जो बात अमित शाह जी कहते हैं कि वो